चला तर मंडळी, एकदम आजच्या आपल्या जुन्या आठवणी तयार करू. जे शाळेबाहेर मिळणारे लाल गुंज, गुलाबजामुन एकदम सुखे आपल्याला खायला मिळायचे, तेच आज आपण घरी बनवणार आहे. एकदम कुरकुरीत, सुखे, एकदम गोल गोल, मस्त रसरशीत, जसे आपण शाळेबाहेर पाहायचे ना, तेच आज आपण घरी बनवणार आहे. आता वेगवेगळ्या पद्धतीने सगळेच बनवतात, पण स्टेप बाय स्टेप जर बनवली ना, तर परफेक्ट एकाच वेळेस तुम्ही बनवू शकता. एकदम खुसखुशीत आणि मस्त रसरशीत आजचे आपले शाळेबाहेर मिळणारे लाल गुंज गुलाबजामुन तयार करू. तर एंडपर्यंत नक्की पहा. नक्की हे तुम्हाला रेसिपी आवडणारी आहे. तर चला. तर मी इथे 2 कप घेतलेले आहेत तांदूळ. राशनचे तांदूळ आहे. हे भिजत घेतले होते मी 2 ते 3 तास भिजवायचे. जास्त वेळ असेल तर ओव्हरनाईट भिजवू शकता, सकाळी करू शकता. आणि इथं अर्धा कप घेतलेली आहे उडदाची डाळ. हे सुद्धा भिजवून घ्यायची. म्हणजे आपल्याला डबल डाळीपेक्षा डबल तांदूळ घ्यायचे आहे. डाळ थोडीशी कमच घ्यायची म्हणजे आपले मस्त त्याचा उडदाच्या डाळीचा आपल्याला इथं टेस्ट येणार नाही. आता 2 बॅचेस मध्ये आपण इथं मस्त बॅटर हे फिरून घ्यायचं आहे. एकदम आपल्याला मऊसूत बॅटर हवं. थोडं थोडं पाणी घातलं तरी चालेल. 2 ते 3 टीस्पून घालायचं, याच्यापेक्षा जास्त घालायचं नाही. आणि उडदाची डाळ ही आहे तर कमीच घ्यायची. 2 कपाला अर्धी कप उडदाची डाळ घ्यायची. आता हे बॅटर मी इथं वाटून घेतलेलं आहे. मस्त असं पांढरं शुभ्र हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे. दोन्ही बॅचेस मध्ये हे सगळं आपल्याला वाटून घ्यायचं आहे. जेवढं बारीक वाटाल ना तेवढे इथे आपले रसरशीत हे सुके गुलाबजामुन तयार होतात. या पद्धतीने मी सगळं वाटून घेतलेलं आहे आणि पाहू शकता जेवढं बारीक वाटणार ना तेवढे मस्त असे फुले फुले आणि परफेक्ट इथं आपले सुके गुलाबजामुन तयार होतात. आता बरेचसे लोक काय करतात की काही ना काहीतरी चुका राहतातच, तर आपल्याला हे चुका इथं आपण भरपाई करणार आहोत. कोणतीही चूक न करता आज आपण परफेक्ट बनवणार आहे. मी थोडस इथं मीठ घातलेलं आहे. कोणतेही गोड पदार्थ करायचं असलं की मीठ घातलं की आणखीन चव वाढते. आणि इथे 1 भरून टीस्पून इथं बेकिंग पावडर घातलेला आहे. ते स्किप झाले त्याच्यामुळे दाखवू नाही शकले, पण बेकिंग पावडर आपल्याला इथं घालायचं आहे. बेकिंग सोडा नको. आणि इथे आपल्याला कलर घालायचा आहे. तुम्ही पांढरं शुभ्र सुद्धा करू शकता, पण आपण आज शाळेबाहेर मिळणारे गुलाबजामुन बनवत आहे तर कलर इथं आपण घालत आहे. तुम्ही इथं बीटरूटचा रस जरी घातला तरी चालेल. तर इथं लाल गुंज आपल्याला बनवायचे आहे तर 2-3 ड्रॉप मी इथं घातलेला आहे, पण कलर थोडासा लाईट आलेला आहे. पुन्हा इथं थोडासा आपण कलर ऍड करणार आहे. म्हणजे एकदम आपल्याला लाल गुंज बनवायचे आहे. पिंक कलर इथं तुम्हाला दिसत असेल, पण जेव्हा आपण फ्राय करणार ना त्यावेळेस मस्त लाल गुंज आपले हे गुलाबजामुन तयार होतात. तर जेवढं फेटणार ना तेवढं हलकं फुलकं होते. आता आपल्याला बॅटरला काही रेस्ट वगैरे द्यायची गरज नाही. परफेक्ट तयार झालेला आहे बॅटर आपलं, पाहू शकता. जास्त घटही नाही, जास्त पातळ सुद्धा नाही. परफेक्ट बॅटर आपलं हे बनवून तयार झालेलं आहे. आता आपण फ्राय करण्यासाठी मोठी अशी साईजची आपल्याला पॅन किंवा कढई घ्यायची आहे, म्हणजे एक दुसऱ्याला चिपकणार नाही याची काळजी घ्यायची. पसरट भांड्यामध्ये मस्त हे गुलाबजामुन तयार होतात. आपल्याला हलकंसं ऑइल गरम हवं, जास्त कडकडीत नको. मीडियम गॅसवर आणि मीडियम ऑइलवरच आपल्याला हे फ्राय करायचे. एक आपण इथं गुलाबजामुन टाकून पाहायचा. परफेक्ट जर आपलं ऑइल गरम असलं की बाकीचे सर्व टाकायचे. आता तुम्हाला दिसत असेल आजूबाजूला इथं बबल सुटत आहे, म्हणजे आपलं हे ऑइल परफेक्ट गरम झालेलं आहे. तर आता बाकीचे सुद्धा आपण याच पद्धतीने सगळे टाकायचे. ज्यावेळेस आपण इथे गुलाबजामुन टाकतो ना ऑइलमध्ये त्यावेळेस थोडंसं हाताला पाणी लावायचं, म्हणजे असे गोल गोल आपले हे सुके गुलाबजामुन तयार होतात. आता इथे तुम्हाला दिसत असेल थोडेसे सेपीट वगैरे त्याला दिसत असेल. जेव्हा फ्राय होतात ना त्यावेळेस त्याचे हे कण जे आहेत ते तोडून टाकायचे, म्हणजे असे गोल गोल आपले हे गुलाबजामुन तयार होतात. थोडेसे पहिल्या बॅच मध्ये तुमचे इकडं तिकडं किंवा असे गोल नाही आले तरी काही हरकत नाही, पण परफेक्ट दुसऱ्या वेळेस तुमचे तयार होतात. तर हे बघू शकता एकदम पटापट होतात. 2 ते 3 मिनिटं लागतात, जास्त फ्राय करण्यास वेळ लागत नाही आणि एकदम मस्त कुरकुरीत होतात. आतमध्ये मस्त अशी जाळी सुद्धा पडते. पण बेकिंग पावडर टाकायचं, बेकिंग सोडा नका टाकू. तर हे बघू शकता मस्त गोल गोल आलेले आहे. परफेक्ट एकाच वेळेस तुम्ही हे बनवू शकता. ज्यावेळेस तुम्ही इथे गुलाबजामुन ऑइलमध्ये टाकता त्यावेळेस प्रत्येक वेळेस पाण्यामध्ये हात असा बुडवायचा आणि त्यावेळेस असे बॅटर मस्त गोल 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 आपली इथं बॅटर तयार होतात. तर तुम्ही पाहू शकता थोडेसे सेफ्टी वगैरे जरी आली
तर आपण हाताने त्याला तोडून जेव्हा आपण इथे सिरपमध्ये टाकतो ना, त्यावेळेस प्रत्येक वेळेस ते सिरपमध्ये टाकायच्या वेळेस हे कणा तोडून टाकायच्या. तर यावेळेस आपण सगळे हे तळून घ्यायचे. तर आता साईडला आपण काय करायचं, सिरप बनवून तयार करायचं. 1 कप साखर घेतली तर 1 कप पाणी घ्यायचं. सेम प्रमाणामध्ये आपण इथं सिरप बनवत आहे. जास्त तुम्हाला याच क्वांटिटीमध्ये बनवायचं आहे तर परफेक्ट हे माप तुम्ही इथं वाढू शकता. तर आता आपल्याला इथे सिरप कसा हवा, आपल्याला एक तारी इथं सिरप नको. जसे आपण गुलाबजामुन किंवा रसगुल्ले बनवतो तसाच आपल्याला इथं सिरप हवा. तर तुम्हाला दाखवते, मस्त असा चिपचिपीत आपल्याला इथे सिरप हवा. थोडीशी मी 2 इलायची फोडून टाकलेले आहे. एसेन्स वगैरे टाकायचं असेल तर तुम्ही यावेळेस टाकू शकता. आता हे थोडंसं गरम आहे, थोडंसं फुंकार मारायची आणि चेक करून पाहायचं. हाताला चिपकत आहे म्हणजे आपलं हे सिरप परफेक्ट तयार आहे. तर आता थंड वगैरे जास्त करण्याची गरज नाही. गॅस बंद करून घ्यायचा आणि बाकीचे जे आपण इथं फ्राय केलेले आहे सुके गुलाबजामुन ते याच्यामध्ये ॲड करायचे. जास्त ऑइल जर आपलं गरम असलं की जळतात आणि कमी असलं तर हे परफेक्ट बनत नाही. तसंच सिरप जास्त थंड असलं तर आपले हे याच्यामध्ये डीप होत नाही, रसरशीत बनत नाही. तर थोडं आपल्याला दोन्ही हे वस्तू गरमच हव्या. तर 10 मिनिटं ठेवायची. एक बॅच फ्राय होईपर्यंत बाकीचे आपल्याला सिरपमध्ये डुबून ठेवायची. नंतर काढून घ्यायचे. मस्त 10 मिनिटात मस्त रसरशीत बनतात हे आपले गुलाबजामुन. तुम्ही पाहू शकता मस्त कलर आलेला आहे. आजपर्यंत मस्त असं डबडब इथं सरब याच्यामध्ये गेलेला आहे. आता बघू शकता याची पूर्ण टेक्स्चर बदललेलं आहे. सिरप गेलं की मस्त असे भारी भरकम बनतात. सुकी साखर टाकायची म्हणजे आपल्याला जसे शाळेबाहेर मिळायचे ना तसेच आपण इथं बनवत आहे. तर प्रत्येक वेळेस मी तुम्हाला सांगत आहे की ज्या वेळेस तुम्ही इथे फ्राय करणार ना त्यावेळेस गरमागरम दोन्ही वस्तू हव्या. म्हणजे तुमचा सिरप लवकर याच्यामध्ये जाणार आणि मस्त रसरशीत बनणार. 10 मिनिटं ठेवायचे एक बॅच तयार होईपर्यंत. बघू शकता सगळे आपले हे बनवून तयार झालेले आहे आणि प्लेट भरून म्हणजे आपण 2 कपामध्ये इथं कमीत कमी 1 किलोचे सुके गुलाबजामुन तयार करू शकतो आणि हे महिनाभर तुम्ही खाऊ शकता. बिलकुल खराब होणार नाही. फ्रीज बाहेर ठेवा तरी तुमची हे गुलाबजामुन जसेचे तसेच राहतात. एकदम परफेक्ट रसरशीत. तर स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगितलेले आहे. याच पद्धतीने फॉलो करा आणि नक्की बनवून बघा. तुमचे मस्त हे सुके गुलाबजामुन तयार होणार आणि मुलांना काय आपण सुद्धा याच्यामध्ये एन्जॉय करणार आहोत. तर चला मंडळी यावेळेस बनवून बघा, खाऊन बघा. नक्की कमेंट करून दाखवा की आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली. जाता जाता चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच एका नवीन रेसिपी सोबत भेटू. तोपर्यंत बाय बाय.